नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाकडून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। काही शिपाई पदासाठी भरतायत, काही लिपिक पदासाठी भरतायत। महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे की फॉर्म मी कोणत्या नावाने भरू, वडिलांच्या नावाने भरू, पतीच्या नावाने भरू। तसेच ज्या महिलांच्या नावात लग्नानंतर बदल झालेला आहे त्यांनी काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। कारण की नंतर जाऊन तुम्हाला याचा खूप प्रॉब्लेम जो आहे तो होऊ शकतो। एक तर अर्ज बाद होऊ शकतो किंवा शेवट निवड तुमची रद्द होऊ शकते। या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुमची कोणी मैत्रीण असेल, कोणी बहीण असेल जो हा फॉर्म भरत असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर केला पाहिजे, कारण की याच्यात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे। सोबत मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपिक आणि लिपिक या दोन्ही पदांच्या शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांच्या बॅचेस आपण लॉन्च केलेले आहे। शिपाई पदाची बॅच अत्यंत कमी प्राइस मध्ये फक्त 199 आहे। परंतु मित्रांनो, येणाऱ्या कालावधीत मे बी पुढच्या वीक पासून लगेच तुम्हाला याची प्राइस पुन्हा 599 झालेली दिसेल, म्हणजे डबल टिबल होऊन जाईल। म्हणून आत्ताच तुम्ही ही बॅच जी आहे इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करून टाका। लिपिकची पण बॅचची प्राइस लवकरच वाढणार आहे। सगळे काही विषय तुमचे कव्हर होतील, PYQ कव्हर होतील, सगळ्या काही गोष्टी कव्हर होतील। म्हणून तुम्ही जे आहे या बॅचेस आजच जॉईन करून टाका। बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जातात, फॉर एक्झाम्पल क्लर्कचा फॉर्म भरायला गेलो तर इथं श्री, श्रीमती, मिस जे आहेत तर ते ऑप्शन येतात, हे तुम्ही सिलेक्ट करा। पुढचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, पहिलं नाव, मधलं नाव आणि शेवटचं नाव। आता काय असतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही TCS चा फॉर्म भरतात किंवा IBPS चा फॉर्म भरतात किंवा कुठलाही फॉर्म भरतात, तिथं मेन्शन असतं की तुमचं नाव कोणतं टाकलं पाहिजे। जनरली TCS IBPS ला 10वीचं जे नाव असतं ते मागितलं जातं। इथं मात्र अशा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख नाही आहे। तर महिलांनी कोणत्या नावाने फॉर्म भरावा, तर लक्षात घ्या, जे नाव तुमच्या 10वीच्या याच्यावर आहे, 10वी मार्कशीटवर जे काही नाव आहे त्या नावाने फॉर्म भरायचा, त्या नावाने फॉर्म भरावा। म्हणजे मोस्ट प्रोबेबली तुम्ही वडीलकडे असतानाच तुमचं असेल तर वडीलच्या नावाने फॉर्म भरावा, वडील यांच्या नावाने फॉर्म भरावा। परंतु काही महिला लग्न झाल्यानंतर पतीच्या कडे जातात तेव्हा ते 10वी करतात, तर त्याच्या काही पतींचे एकदम रेअर केसेस आहेत त्या, परंतु तर त्यांनी त्यावेळी 10वीच्या याच्यावर जे नाव असेल, समजा पतीचं नाव असेल त्याच नावाने तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। तर 10वीच्या याच्यावर जे नाव आहे, फॉर एक्झाम्पल 10वीच्या याच्यावर तुमचं वडिलांच्या याच्याने नाव आहे तर मोस्ट प्रोबेबली तुम्हाला वडिलांच्याच नावाने भरावं लागणार आहे। आता याचं कारण काय मित्रांनो, लक्षात घ्या, तुमचं 10वीचं मार्कशीट झालं, आता 7वीचं जे मार्कशीट असेल ते पण त्याच नावाने असेल। त्याच्यानंतर लिपिकसाठी 12वीचं मार्कशीट असेल, त्यासोबतच काहींची पदवीचं मार्कशीट असेल तर ते मे बी वडिलांच्याच नावाने असू शकतं। सोबत तुमचं जे टायपिंग प्रमाणपत्र आहे ते पण त्या नावाने असू शकतं। पुन्हा MSc IT पण त्याच नावाने असणार आहे। म्हणूनच तुम्ही हा फॉर्म जो आहे तर तो याच नावाने जो आहे तो भरला पाहिजे। ओके, आता पुढचा प्रश्न आहे की नावात बदल असेल तर काही महिलांचं काय आहे, नावात बदल झालेला आणि नावात बदल फक्त त्यांनी एकाच ठिकाणी केलेला आहे, तो म्हणजे आधार कार्ड। आधार कार्डवर तुमचं नाव जे आहे तर ते बदललेले, काहींनी पॅन कार्ड वरील नाव जे आहे तर ते बदललेले आणि काहींनी मतदान वरील कार्ड जे आहे तर ते नाव बदललेले आहे। तर त्यांच्या नावात बदल झालेला आहे, परंतु शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये त्यांचं नाव अजूनही जे जुनं नाव होतं तेच आहे। फक्त त्यांनी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान असेल, यांच्यापैकी कुठल्या तरी एका कार्डवर त्यांचं नाव जे आहे तर त्यांनी इथं बदलून घेतलेलं होतं। मोस्ट प्रोबेबली आधार कार्डवरचं नाव तुम्ही लग्नानंतर इथं बदलून घेतलं होतं, कारण की वेगवेगळ्या योजना वगैरे असतात त्यांच्यासाठी नाव बदलावं लागतं। तर नावात बदल असेल तर अशा महिलांनी पहिले काय करायचं की तुम्ही वडिलांच्या नावाने भरा हा फॉर्म, ठीक आहे। ज्यांची 10वी सासरी झाली असेल, पतीचं नाव आधार कार्डवर नाव चेंज झाल्यानंतर ते 10वीच्या जे नाव असेल त्या नावाने तुम्ही फॉर्म भरा, वडिलांच्या नावाने। पण तुम्हाला पुढे महत्वाची एक गोष्ट लागणार आहे, काय लागणार आहे हे लक्षात घ्या। तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहेत, दोघांपैकी एक पाहिजे। एक तर काय पाहिजे, नावात बदल झालेल्याचा गॅजेट असतो मित्रांनो, नावात बदल हे काढून ठेवा, नावात बदल। आणि दुसरं विवाह प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र लागेल। आता ज्यांनी नावात बदल केलेला आहे त्यांच्यासाठीच आहे। फॉर एक्झाम्पल एखादी महिला आहे, तिने लग्न केलेलं आहे, वडिलांच्या नावाने फॉर्म भरा, आधार कार्डवर तिचं वडिलांचंच नाव आहे, तिने पतीचं किंवा सासरचं कुठल्याही पद्धतीने काहीच लावलेलं नाही, तिला काहीच टेन्शन नाही, तिने बिनधास्त वडिलांच्या नावाने फॉर्म भरून टाकायचा। मुद्दा कोणाचा आहे की ज्यांनी लग्नानंतर नाव बदललेले, अशा महिलांना दोन गोष्टी लागतील। एक तर काय, एक तर गॅजेट लागेल की तुम्ही तुमच्या नावात बदल केलेला आहे, किंवा या दोघांपैकी पाहिजे, किंवा विवाह प्रमाणपत्र पाहिजे। विवाह प्रमाणपत्र जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथून तुम्ही तुमचं विवाह प्रमाणपत्र काढू शकतात।
पुढची गोष्ट राहिली, विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यामध्ये पहिले की ब्राह्मणाचं आधार कार्ड लागतं. आता तुम्हाला हेच आठवत नसेल की तुमचं लग्न कधी झालं आणि तुमचा तो ब्राह्मण कोणता होता, तर ते जुळवाजुळव करावी लागते. त्यासोबतच लग्नाचे तुमचे फोटोज लागतात, त्यासोबत दोघीकडचे साक्षीदार नातेवाईक लागतात. तर या सगळ्या गोष्टी जर तुमच्या जमत असतील तर तुम्ही नक्की विवाह प्रमाणपत्र काढा. नाही जमत असतील तर सगळ्यात बेस्ट मेथड काय की सायबर कॅफेवाल्याकडे जा. कोर्टाच्या तिथं राहतात ते, आजूबाजू लोक राहतात, त्यांना गॅजेट विषयी पूर्ण नॉलेज राहतं. तिथं जा, ते गॅजेटचा फॉर्म भरून घ्या. 7-8 दिवसात तुमचं गॅजेटमध्ये नाव, ते डॉक्युमेंट येऊन लागतं. नंतर 43 दिवसानंतर ते गॅजेट येतं आणि त्याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख असतो. म्हणून जे कोणी महिला वडिलांच्या नावाने फॉर्म भरत असतील, पण लक्षात घ्या तुमच्या वडिलांच्या नावाने हॉल तिकीट येणार आहे आणि परीक्षा केंद्रात दाखवणार की अरे इथं तर पतीच्या नावाने आहे, मग तुम्हाला एंट्री नाही मिळणार. तर एंट्री मिळवायची असेल तर याच्यासाठी काय लागणार आहे, तुम्हाला विवाह प्रमाणपत्र आणि गॅजेट या दोघांपैकी एक गोष्ट कंपल्सरी लागणार आहे. म्हणून ही तुम्हाला काढून टाकावी लागणार आहे. बघा गॅजेट जे आहे ना, ते अशा पद्धतीचं एक गॅजेट येतं काहीतरी, आणि त्या गॅजेटमध्ये तुमचं नाव वगैरे सगळ्या काही गोष्टी, नवीन नाव, जुनं नाव, देवनागरी अक्षरात, मराठी अक्षरात, इंग्रजी अक्षरात कशा पद्धतीने असतं ते, महाराष्ट्र शासनाची ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने होत असते. याच्यासाठी बघा तुमचा आयडेंटिटी प्रूफ, रहिवासी पुरावा, जन्म दाखला, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, अफिडेव्हिट लागतं, काही ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट लागतं, पण शक्यतो नसलं तरी चालतं, फोटो आणि साईन. कारण की नावात बदलायचा आणि विवाहाचा काही संबंध नसतो, तुम्ही नाव कधीही तुमच्या आयुष्यात चेंज करू शकतात. फोटो आणि साईन या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे, सायबर कॅफेवाल्याकडे घेऊन जा, तो तुम्हाला गॅजेट काढून देईल. गॅजेट काढून घ्या किंवा विवाह प्रमाणपत्र काढून घ्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून टाका. बाकी काही आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर आपला एक जो हेतू होता की या गोष्टीचा, तर लक्षात घ्या, फॉर्म नावात बदल असो नसो, वडिलांच्या नावाने तुम्ही जे आहेत तर ते फॉर्म भरा. ज्यांच्या नावात बदल असेल त्यांनी एकतर गॅजेट काढा किंवा विवाह प्रमाणपत्र काढा. दोघांपैकी एक असेल तरी तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम जो आहे तर तो येणार नाही मित्रांनो. या सगळ्या काही गोष्टी होत्या. बाकी आता तुम्हाला समजलं असेल, नावात बदल आहे, फॉर्म भरून टाका आणि आता जास्त काही विचार करू नका आणि अभ्यासाला लागून जा. बॅचेसच्या माध्यमातून एक स्ट्रक्चराइज वे जो आहे तर तो अभ्यास करा. सर्व लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते बघू शकतात. सोबत क्लर्कची ही जी बॅच आहे तर ती पण तुम्ही जॉईन करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा नंबर दिलेला आहे, याला देखील कॉल करून तुम्ही सर्व माहिती जी आहे तर ते विचारू शकतात. आमची टीम तुमच्यासाठी नेहमी असणार आहे. सोबत आपण डेली जे आहे तर ते 1 वाजता, दुपारी 1 वाजता आपण तुमच्यासाठी लाईव्ह स्वरूपात भेटत असतो. बाकी काही जे तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही नक्की जे आहेत तर ते तुमचे प्रश्न इथं विचारू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.